मला खरं प्रश्न पडलाय की आज माझ्यासमोर कोण आहेत. कोकणाचे पारसमणी का प्लॅटॉनिक मोरे का साक्षरच्या काही हॉस्पिटल्समध्ये काही स्किट दाखवली जायची. बिफोर हास्ययात्रा आणि आफ्टर हास्ययात्रा लाईफ मध्ये काय चेंजेस झाले. जिम आणि स्विमिंग पूलला वॉचमन होतो. मला असं म्हणायचं मी कलाकार झालो तर आमच्या शेजारच्याने नाही मला सांगितलं तू कलाकार हो म्हणून. माझ्या मनाने झालं. तुमची फेवरेट स्किट कुठली आहे. कारण अरुण कदम असा आर्टिस्ट आहे त्याचा अंदाज येत नाही. तो पैशाच्या पाठीमागे पण लोक पळतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी आधी पीकला होती असं आपण बोलू शकतो का. म्हणजे यश अपयश हा नंतर झाला. प्रत्येकाच्या नशिबात किती असतो आपल्याला आपण नाही सांगू शकत. पण आपण प्रयत्न कमी केले जिम सारखं झालं. वर्षवारीची फी भरायची आणि जायचं 8 दिवस. नमस्कार देखने वालों, आई एम आयुष पाटिल, योर होस्ट फॉर टुडेज वीडियो. बाकी नाही आवडला एक पाण्यात नाही आवडला फेका पाण्यात. सर खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. मला खरं प्रश्न पडलाय की आज माझ्यासमोर कोण आहेत. कोकणाचे पारसमणी येस का प्लॅटॉनिक मोरे का साक्षरच्या प्रभाकर मोरेजी. कातील प्रभाकर मोरे. सर मला नेहमी प्रश्न पडतो म्हणजे अगदी तुम्ही एवढ्या रिअल लाईफ मध्ये एवढे साधे आहात, डाऊन टू अर्थ आहात, पण ते एकदम स्प्लिट सेकंड मध्ये तुम्ही कॅरेक्टर बोलता म्हणजे अगदी शालू आपण बोलू शकतो. ते कसं सर काय प्रोसेस असतं. नाही कसं आहे म्हणजे मी थोडासा मितभाषी आहे. ही कला मी कोकणातला आहे. कला माझ्याकडे उपजत आहे ती तिकडच्या संस्कृतीतली तिथल्या मातीतली. तर ही शालू आता जसं म्हणालस की अगदी असं असताना पटकन शालूची गिरकी मारून माझी ती एनर्जी तुम्हाला दिसते. तर कलाकारांनी नेहमी असंच असायला हवं असं माझं म्हणणं आहे. कारण काय आहे अशी नुसती वायफळ बडबड करण्यापेक्षा आपण कामाकडे फार कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही कामात तुमची चलाखी दाखवणं फार गरजेचं आहे. आणि मी तसा खेडेगावातला आहे आणि शहरात आलो थोडासा लाजरा बुजरा इथलं वातावरण वगैरे असं तर थोडासा मितभाषी आणि मग सगळ्यांच्यात मिक्सअप होणं ते पटकन जमत नाही. बरोबर. आणि पण आपलं जे आता काम आहे ऍक्टिंग करण्याचं ते आपण मात्र मग जोमाने आणि जोराने करायला लागतं. अगदीच सर. येस. तर शालू बोलले की हास्ययात्रा ही सिरियल आलीच डोक्यात. म्हणजे अगदी सर कोविड मध्ये जेव्हा एवढं कठीण परिस्थिती चालू होती तुम्हाला बघून लोक अक्षरशः हसलेत. ती फेज कशी होती सर. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही पण ह्युमन बिंग आहात, तुम्हाला पण डिफिकल्ट सिच्युएशन होती, पण त्या क्षणी सगळा विचार सोडून आपली ऍक्टिंग आणि लोकांना हसवायचं हे तुमचं मोठं होतं. कशी होती ती फेज. ते कोविडच्या काळामध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे किती सगळे लोक अडचणीत होते, प्रॉब्लेम मध्ये होते. सगळंच बंद झालं होतं. टोटली 100% सगळं बंद झालं होतं. फक्त आमचं चॅनल सोनी मराठी ह्यानी काय थोडी आमचे प्रिपरेशन फार घेतलं होतं. आमचं म्हणजे चेकअप करणं 8-8 दिवसांनी रिपोर्ट्स लागायचे तेव्हा. आणि त्याच्यानंतर कालांतराने जेव्हा जास्त कोविडचा जो प्रभाव वाढला त्याच्यात आम्ही दमणला गेलो. दमणला आम्ही दमणला एका 3 स्टार हॉटेलमध्ये होतो आणि तिथेच आम्ही 1.5 महिना होतो. म्हणजे त्या हॉटेलमध्येच राहायचं, तिकडेच शोचं शूटिंग व्हायचं, तिकडेच खाणं बाहेर कुठे जाणं नव्हतं. त्याच्यामुळे ते शक्य झालं. आणि त्याच्यात म्हणजे इतका फार मोठा इतका खर्च होता हे परवडणार नव्हतं. बरोबर. कारण काय किती जरी झालं तरी अख्खा युनिट घेऊन तिकडे करणं आणि त्याचं शूटिंग खाणं पिणं राहणं हे सगळं त्यांनी तेव्हा केलं. आणि कोविडच्या काळामध्ये काही हॉस्पिटल्समध्ये काही स्किट दाखवली जायची की लोकांना थोडंसं मनोरंजन व्हावं. आणि ते करेक्ट आहे ना की कसं आहे की प्रॉब्लेम काय आहे आयुष्यातला की आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा काहीतरी रिलीफ होण्यासाठी काही गोष्टी अशा निर्माण होतात. आणि कदाचित हास्यजत्रा असेल आणि हास्यजत्रेचा फार मोठा वाटा असेल आणि त्या निमित्ताने हास्यजत्रा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रच काय सगळीकडे माहिती पडलं आणि तिथून आमचा प्रेक्षक वर्ग चांगला निर्माण झाला सुरुवात. मला असं विचारायचं बिफोर हास्ययात्रा आणि आफ्टर हास्ययात्रा लाईफ मध्ये काय चेंजेस झाले. चेंजेस खूप. गेली मी 2000 सालापासून मी काम करतोय नाटकातनं. मी जेव्हा आलो गावावरनं खेडेगावातनं तर खूप वर्ष स्ट्रगल करत होतो नाटकातनं. कधीपासून सर तुम्ही या फील्ड मध्ये. 2000 सालापासून मी काम करतो. 24 वर्ष झाले. 24 वर्ष झाली मला.
तर मी सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा वस्त्रहरण नाटकामध्ये मी काम करत होतो. ओके. मच्छिंद्र कांबळे बाबूजी आमचे. तेव्हा मी त्या नाटकात काम करायला सुरुवात केली. अनेक प्रयोग केले त्या नाटकाचे. परिवार जमत गेला. आपण एका फील्डमध्ये काम करत होतो, ऑटोमॅटिकली काही गोष्टी आपल्या घडत असतात आणि मला फार चांगली माणसं भेटली तेव्हा त्या काळामध्ये. संजीव वढावकर नावाचे एक दिग्दर्शक होते, आता नाहीये बिचारे. तर त्यांनी बऱ्यापैकी जेव्हा कमर्शियल नाटक करायचे तर त्यांनी मला खूप वेळा संधी दिली. लवराज कांबळे म्हणून होते, वस्त्रमधला गोप्या. तर तो मुलुंड राहायचे ते. अच्छा. मला राहायला जागा नव्हती, तर मला त्याने त्याच्या घरी ठेवलं होतं. ते कुठं नाही कुठं तरी एक ते जुळलेलं असतं. आपण जेव्हा करिअर करायला येतो तेव्हा तर ह्या लोकांचा मला खूप सपोर्ट मिळाला. नाटकात काळामध्ये पण मला स्क्रीन मिळत नव्हती. टीव्ही साठी फार काय असं सिरियलमध्ये कधीतरी एखादा एपिसोड 2 वाक्य असंच काम मिळत होतं. तर 2011 साली माझं करून गेलो गाव नावाचं नाटक आलं. महेश मांजरेकर प्रोड्युसर होते. त्याच्यामध्ये भाऊ कदम, वैभव मांगले. ते नाटक खूप गाजलं. त्याच्या अगोदरची पण नाटकं फार गाजली, पण त्या नाटकाने मला फार मोठं लिफ्ट दिलं. अच्छा. जेव्हा ते नाटक सुपर डुपर हिट झालं तेव्हा मला ऑटोमॅटिक टीव्हीचे दरवाजे ओपन झाले. ऑपॉर्च्युनिटीज ऑटोमॅटिक. झी मराठीवर शेजारी नावाची सिरियल आली, फार गाजली. त्याच्यानंतर कलर्स मराठीवर कॉमेडीची बुलेट ट्रेन, सचिन गोस्वामी, सचिन मोठे सर. आय गेस ते आधी हास्यजत्राचं तेच नाव होतं, राईट? नाही, हास्यजत्रेचं नाव म्हणजे तो कलर्सचा शो. त्याला कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणायचे. तर कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या मी खूप तिथून माझी सुरुवात झाली ह्या स्किट फॉर्मॅटमध्ये. आणि मग तिथून थोडस मला लोक ओळखायला लागले. पण आणि हास्यजत्रेने फारच लिफ्ट केलं. म्हणजे हास्यजत्रात घराघरा पोचली आणि लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर माणसांपर्यंत लोकांना फार आवडायला लागली. असा तो प्रवास आहे आपला. हा नाटकाचा किडा, ऍक्टिंगचा किडा तुम्हाला कधी चावला? म्हणजे आधीपासूनच तुम्हाला या क्षेत्रात यायचं होतं का कसं होतं? नाही, मला तसं ह्या क्षेत्रात नव्हतं यायचं. नव्हतं म्हणजे याचं कारण सांगतो. माझे वडील मिलिटरीत होते. ओके. मी मिलिटरी बॉईज हॉस्टेलला राहिलो शिक्षण करताना. तर तिथे काही असं हे ऍक्टिंग वगैरे काही नाही. तिकडे स्पोर्ट्स म्हणजे चांगला मळखांपट्टू होतो तेव्हा. मी कबड्डी चॅम्पियन होतो तेव्हा. तर कदाचित तो कल वेगळा होता की मिलिटरी हॉस्टेलमध्ये शिकत असताना मोस्टली मुलं मिलिटरीमध्ये भरती होणं किंवा इकडे जाणं, कारण तिकडे तसं ते तिकडे शिक्षण पण तसंच असतं ना. सकाळी रनिंग करणं, व्यायाम करणं, अमुक करणं हे माझं चालू होतं. पण काय कोणास ठाऊक ऍक्टिंगची आवड असा हा प्रकार नाही. ऍक्टिंग काय, आम्ही आमच्या कोकणामध्ये नमन हा प्रकार असतो. नमन म्हणजे आपण मालवणमध्ये त्याला दशावतार म्हणतात. नमन, गण, गवळण, वगनाट्य. तर लहान खेडेगावात असल्यापासून तेव्हा काही लाईट नाही किंवा टीव्ही नाही. पडद्यावर चित्रपट पाहणे म्हणजे कधीतरी शिवजयंतीला चित्रपट कुठेतरी लागला कुठल्या तरी गावात, व्हाईट पडद्यावर ते नाही का ओपनला असायची. त्यामुळे असं सिनेमा पाहिले. त्याच्यामुळे आवड. इकडे आता मुंबईत जाऊन कला क्षेत्रात काय करतात हे माहिती नव्हतं तेव्हा. तर हे करत असताना मित्रपरिवारामधून काही अशा घटना घडत गेल्या ऍक्सिडेंटली आणि कसं आलो मला माहिती नाही. असं मित्रपरिवारामधून करता छोटं मोठं करता बरं हे करताना मी नोकरी करून करत होतो. अच्छा. काय करायचं सर तुम्ही? मी जिम मध्ये होतो. जिम आणि स्विमिंग पूलला वॉचमन होतो. इन्स्ट्रक्टर वॉचमन होतो मी स्विमिंग पूलवर. ओके. म्हणजे मी जेव्हा नाटकात काम करत होतो तेव्हा लग्न झालं होतं. तर मग काहीतरी उपजीविका, घर चाललं पाहिजे, घराचं भाडं दिलं पाहिजे. नाटकाच्या मानधनवर काही चालेल असं काही नक्की नसायचं. अनसिक्युअर्ड आपली ही लाईन आहे. तर मग काहीतरी सपोर्ट हवा म्हणून एक कुठेतरी नोकरी करून म्हणजे जसा वेळ मिळेल तसं नाटकात काम करणं, कुठेतरी काम मिळवणं असं चालू होतं. तर ते अशा पद्धतीत मी ते नाटकात काम मिळवत गेलो. 2007 सालापर्यंत मी नोकरी केली. 2007 साली मग मी नोकरी सोडली, जरा बऱ्यापैकी मग सुरू झालं होतं. मग पूर्ण वेळ करायला लागलो. अगदी म्हणजे किती इन्स्पायरिंग आहे. तुम्ही आता बोलले वॉचमन आणि आता एवढे मोठे तुम्ही स्टार आहात. जेव्हा तुम्ही जर मागे बघता लाईफ कडे, कसं वाटतं सर? म्हणजे ते दिवस आठवत असतील की आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत, कसं वाटतं? ते दिवस आठवतात, पण मला असं म्हणायचंय जास्त भूतकाळात आपण अडकू नये. कारण काय आहे, आपल्यासारख्या अनेक लोकांनी असं स्ट्रगल केलेलं आहे. आपण एकमेव नाही की हे स्ट्रगल करून आपण इथपर्यंत आलो. असे जगामध्ये अनेक लोक आहेत
की ज्यांनी प्रचंड स्ट्रगल करून फार उच्च स्तरावर लोक गेलेले आहेत. तर आपलं कसं दुःख छोटं आहे हो. आपलं नेहमी दुःख छोटं असतं, आपल्यापेक्षा लोकांचं मोठं असतं. मला हे करायचं होतं. मी जर कला क्षेत्रात आलोय तर मला तिथे काहीतरी मिळवायचं होतं, मग त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी पाहिजे, हे माझं मत होतं. मी भूतकाळात अडकत नाही असं नाही, भूतकाळात अडकतो, पण मी असा नेहमी विचार करतो, आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हाची परिस्थिती तर आताची परिस्थिती, म्हणून आता चांगली परिस्थिती आली म्हणून मागचे दिवस आपण कधी विसरायचे नाहीत, ह्या तत्वाचा मी आहे. म्हणजे लोक मला तो इतका साधा आहे, मी साधाच आहे, मी तेव्हाही तसाच होतो की माझं असं म्हणणं मी तसाच होतो. साधेपणा आणि काय वाईट आहे मला सांगा ना. मला असं म्हणायचं मी कलाकार झालो तर आमच्या शेजारच्याने नाही मला सांगितलं तू कलाकार हो म्हणून, मी माझ्या मनाने झालो, मी माझ्या मनाने झालो. तर मला आता जे यश मिळालं तर त्याच्या पाठीमागे खूप कष्ट घेतलेत म्हणून मला यश मिळालं. आज मला असं नाही ना होत की त्या काळात मी काम करत होतो तेव्हा लोक ओळखत नव्हते, पण लोकांचा दोष थोडी आहे तो, कारण मला लोक ओळखतच नव्हते, मला स्क्रीनवर कधी पाहतच नव्हते. बरोबर. मला आता पाहतात म्हणून माझ्याकडे येतात ना फोटो मागायला किंवा सही मागायला, ऑब्व्हियसली आहे ना. त्याच्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा मी वर्तमान काळात फार रमतो. आणि दुसरी गोष्ट, आता तुमचं हे जनरेशन आहे, ह्या जनरेशनला आपण कसं मॅच आहो, या ट्रेंडिंग मध्ये कसं राहू, हा ट्रेंड चेंज होत असते, त्याप्रमाणे आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर आपल्याला सगळं. बरोबर. सर हास्यजत्रेवर परत येऊया. एवढे तुमचे स्किट्स असतात, तुमची फेवरेट स्किट कुठली आहे? माझे अनेक स्किट फेवरेट, म्हणजे आम्ही आता सध्या गाजत असलेली मोरे उगाच, चौगुले आणि मी आहे. तुम्ही नाव घेतलं तरी मला ते फार इंटरेस्टिंग सिरीज आहे ती. परत चर्चासत्र, अगदी संपूर्ण ती टीमच आमची वेगळी, पृथ्वी प्रताप, असे अनेक आहेत. मध्ये मी अरुण एक भिकाऱ्याचा रोल केला होता, दोघे हॉटेलमध्ये जाऊन ऍक्टिंग करतात. अशा अनेक स्किट, म्हणजे स्किट अशा प्रकारचे असे अनेक केलेत. मोस्टली माझ्या वाट्याला रोमॅन्टिक भूमिका जास्त आलेल्या आहेत, ते लोकांना माहिती आहेत. फ्लर्ट करणं हे फार माझ्या वाट्याला आलेले आहेत. एकदम ओल्ड फॅशन शाहरुख स्टाईल सगळं, प्लस स्त्री भूमिका बऱ्यापैकी माझ्याच वाट्याला आलेल्या आहेत, ज्या ज्या टप्प्यातल्या. आमच्याकडे स्त्री पार्ट सुद्धा मुद्दामून आणलं जात नाही, गोष्ट असेल तर स्त्री पार्ट असतं, त्याचा कुठं अतिरेक झाला नाहीये म्हणून ते लोकांना फार आवडतं. बरेच असं ग्रामसभा आहे, विषय चांगले आहेत ना. बरोबर. भजनाचं एक स्किट आहे, आम्ही ते भजन करतो सगळे गावाले, अशा अनेक स्किट आहेत फार. आणि स्किट काय, विषय वेगवेगळे नवीन नवीन येतच राहणार ना. बरोबर. आणि ते गंमत असते, चॅलेंज असतं आपल्याला ते करायचं. अगदी सर. तुम्ही सर हास्यजत्रेच्या कास्ट मध्ये तुम्ही सिनियर ऍक्टर आहात, बरेच यंग लोक तुमच्याबरोबर आहेत, तुमचं सगळ्यात चांगलं बॉन्डिंग कोणाबरोबर? माझं बॉन्डिंग तसं सगळ्या कलाकारांबरोबर, आम्ही तर प्रत्येक कलाकाराबरोबर काम केलं. बरोबर. तरी सर एखादं ज्याच्यावर मजा येते आपला? मजा येते म्हणजे अरुण कदम बरोबर फार मजा येते. अच्छा. श्याम राजपूत, अरुण कदम, आणि मोस्टली अरुण कदम, मी आणि श्याम राजपूत खूप वेळा आम्ही स्किट एकत्र केले, म्हणजे त्यांच्यावर मजा येते. म्हणजे अरुण कदम फार इनोसंट माणूस आहे. अच्छा. तर त्याला खूप तालीम आम्हालाच द्यावी लागते. म्हणजे मग त्याचंही पाठांतर करावं लागतं आणि आमचंही पाठांतर करावं लागतं, तर मजा येते त्याच्याबरोबर गिव्ह अँड टेक करायला. कारण अरुण कदम असा आर्टिस्ट आहे, त्याचा अंदाज येत नाही, म्हणजे आपण एखादा बॅट्समन असतो क्रिकेट खेळणारा, तो काय कधी मारेल, 6 मारेल, 4 मारेल तिथे जाऊन. अच्छा, इम्प्रोव्हायझेशन ऑन द स्पॉट काय असा अरुण कदम रिहर्सल मध्ये कधीच एनर्जी लावत नाही. अच्छा. अंदाज येत नाही की हा काय करेल, पण तिथं गेल्यानंतर की अरे हा काहीच नव्हता तिकडे, इतका ट्रेमंडस असतो, एकदम सडन चेंज. म्हणजे मग तो इतकं स्किट अख्खा खिशात घालतो, म्हणजे आम्हाला आम्ही चोख असतो आणि हा त्याचा हिरो होऊन जातो. एकदम ब्लॅक हॉर्स मधून वाईल्ड कार्ड एंट्री. विशाखा बरोबर काम करायला मजा यायची, नम्रता बरोबर काम करायला मजा यायची, आणि तस खूपच चांगले. पृथ्वी काय, समीर बरोबर तर आहेच, गिव्ह अँड टेक, सगळे एकदम टॅलेंटेड सगळे. तो सावत्या, रोहित माने साताऱ्याचा आहे, फार सुंदर. म्हणजे गौरव बरोबर सुद्धा मी केलेला आहे, भोजने बरोबर. प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे, प्रत्येकाचं टायमिंग वेगळं आहे, प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे, पण ते सातत्याने करून करून ती एक गंमत आहे. काम करायला तर फारच मजा येते. अगदी सर. सर तुमचं शेड्यूल म्हणजे कसं असतं हास्यजत्रेचं? हास्यजत्रा कारण की एवढं पॅक्ड असेल. तुम्ही आता काल आपण इथे शिवभूमी फार्म हाऊसला आहोत, शॉर्ट फिल्म शूट करत आहोत आपण,
आणि मग लगेच तुम्ही नाटकाच्या प्रयोगाला गेला, परत मग हास्यजत्रा आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. कसं सर, म्हणजे काय शेड्यूल असतो? शेड्यूल आता आणि कसं प्रोसेस वगैरे कसा असतो? हास्यजत्रा हे आमचं आता फिक्स डेट असतं. काही नाटकांचे प्रयोग, आता मी आबा की आएगी बारात नावाचं माझं बरोबर. नाटक चालू आहे. मी त्याचा दिग्दर्शक पण दिग्दर्शक आहे आहात आणि तुम्ही, मी yes. प्रमुख भूमिका केले. मग ते ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे काही ह्या तारखा ऍडजस्ट करून अशा, आता मी आता ही शॉर्ट फिल्म इकडे शूटिंगला आलोय, तर मधल्या काही तारखांमध्ये मग निर्माते ते ऍडजस्ट करतात की बाबा ही तारीख आहे, मग ते ऍडजस्ट करून केलं जातं. थोडंसं हेक्टिक शेड्यूल होतं, कारण आज इकडे आहे तर उद्या तिकडे आहे, ते बरोबर. होतं. पण काय आहे, आता वेळ चांगली आहे ना आपली, काम करायलाच पाहिजे. जेव्हा आपण कामं शोधत होतो तेव्हा काम नव्हतं, आता काम आहे तेव्हा आपल्याला काम अगदी. करणं गरजेचं आहे. काम मिला है तो हा, तो करणे त्याची व्हॅल्यू. आणि कसं आहे, तुम्ही जास्तीत जास्त काम कराल, वेगवेगळ्या भूमिकेतनं लोकांना याल, तेवढं तुम्ही टिकाल, म्हणून ते करायलाच पाहिजे. मग थोडीशी मेहनत आता करणं गरजेचं आहे आणि बरोबर. आपलं उपजीविका त्याच्यावर आहे, हो. काम करणं गरजेचं आहे. आपण इथे शिवभूमी फार्म हाऊसला आलेलो आहोत. कसं आहे सर लोकेशन? फार सुंदर. म्हणजे मी तुम्हाला सातारा, सांगली, कराड अनेक ठिकाणी शूटिंगच्या ह्याच्यात फिरलो, पण अमेझिंग. म्हणजे मी आता हा वाडा आहे पाटील, आमच्या कोकणातला दगड आहे हो, जांबा दगड. त्यांना विचारलं कुठनं दगड आणलं, तर आमच्या रत्नागिरीतनं, संगमेश्वर, चिपळूणवरनं हा दगड आणला. म्हणजे जर तुम्ही एक मी क्लिप्स ऍड करेल, एक तुम्ही पार्ट बघाल लोकेशनचा, तर एकदम युनिक आहे. युनिक आहे आणि नवीन आहे, वेगळं आहे आणि फार सुंदर. ह्या लोकेशनवर आम्हाला शूटिंग करायला मिळालं आणि जे पाहिजे होतं आमच्या दिग्दर्शकाला, अपेक्षित होतं स्क्रिप्ट प्रमाणे, तसा तो वाडा मिळालाय. म्हणजे माधव अभ्यंकर, रात्रीचे खेळ चाले अण्णा नाईक, ते आहेत, मी आहे, कालच आपण शूट केलं त्यांच्यावर. विजय निकम आहे. तर फार म्हणजे त्यांना शोभेस आहे. तर अण्णा नाईक म्हटल्यावर त्यांचा तो वाडा पण तसाच असायला हवा, तो तसा वाडा आहे. आणि फार लोकेशन, आजूबाजूला ऊसाची शेती आहे, एकदम ऑल इन वनच आहे. येस येस, मजा आली पण शूटिंग करायला आणि फार सुंदर राखलंय सगळं त्यांनी. म्हणजे इतकं राखलंय, बांधकाम, आर्किटेक्ट फार सुंदर असावं, कारण त्याचं बांधकाम फार सिस्टमॅटिकली केलं. त्याला रूम्स असतील किंवा आतलं दालन असेल, फार आवडलं मला इकडे काम करायला. आणि परत बघू आता योग आला तर परत इकडे शूटिंग करायला. अगदीच सर, नक्की. सर, आता जो प्रोजेक्ट चालू आहे तुमचा, इथे तुम्ही पट्टी लावलेली आहे, इथे त्याच्या मागची जरा स्टोरी सांगाल का, किंवा एक स्पॉइलर की तुमचा कुठला प्रोजेक्ट चालू आहे? हो, आता आम्ही ते वेब सिरीज करतोय, अतर्क्य नावाची. दिनेश जोशी म्हणून रायटर आहेत आणि कृष्णा देवा डिरेक्टर आहेत. आताच बोललो की अण्णा नाईक, मी, विजय निकम त्याच्यात काम करतोय. तर इथे जी पट्टी लागली ना, पट्टी, तर मी असं कधी पडत नाही, मी लोकांना पाडतो, पण ह्याच्यामध्ये मी स्वतः पडलोय. म्हणजे माझं डोकं फुटलंय इथे. आता माझं डोकं फुटलंय म्हणजे नेमकं काय घडणार आहे मला माहिती नाहीये. म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला कॉमेडियन म्हणून सतत बघत आला, एक थोडं सिरियस रोल मध्ये. तर थोडस मी एक वेगळा याच्यामध्ये, म्हणजे हे आता मी पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगणार नाही, कारण काय, नाही आपण याला कॉमेडियन म्हणून बघत आलोय, काय आणखी काय बाकी, ती इमेज तोडून मी काम करतोय आणि ते काम करायला फार मजा येते आणि एक केमिस्ट्री फार जुळून आले. कृष्णा देवा डिरेक्टर आहेत, फार नवीन पोरं पण हुशार आहेत अगदी, फार छान काम. टेक्निक काय आहे, आजकालच्या पोरांकडे टेक्निक आहेच की, आता काय कसं करावं, हँडल करावं. तर मी तुम्हाला, आपण बोलतोय आणि तुमच्याकडून एक फार हॅपी टू गो, तुम्ही सॅटिस्फाईड आहात, ती एक वाईब येते. म्हणजे आता तुम्ही काय फेजला आहात, तुम्ही सॅटिस्फाईड आहात लाईफशी, का अजून तुम्हाला मेहनत करायची, अजून खूप काय काय तुम्हाला करायची? आता कसं आहे, मुळात काय, आपण काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. अगदी माणसाला नेहमीच कमी पडत असतं सगळ्याच बाबतीत. म्हणजे यश असो, पैसा असो, सगळं असतं, त्या कमीच पडत असतं. मला कमी काय पडतंय, मला भूक असली आहे की मी आतापर्यंत एवढी कामं केलीत. मी जवळजवळ 27 व्यावसायिक नाटकातनं कामं केलेत. अरे आतापर्यंत त्यातली 7 ते 8 नाटकं मी डिरेक्ट स्वतः केलेत, 2 व्यावसायिक नाटकं मी स्वतः लिहिलेली आहेत. काही सिनेमांच्या सुद्धा गोष्टी आता मी करून ठेवलेल्या आहेत, मला सिनेमाही करायचा आहे. पण अशी एक भूक आहे ना, आपण काम केलंय पण खूप लोकांनी अशा उत्तम भूमिका करून ठेवल्या. कदाचित माझा कॉमेडियन लोकांनी प्रचंड आवडला असेल, खूप वेळा पाहिला असेल, पण वेगळ्या धाटणीचे रोल, त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय. म्हणून आता ही सुरुवात केली, हे अतर्क्यमध्ये एक थोडासा वेगळ्या टाईपचा रोल करतोय. काही आणखी एका मी फिल्म मध्ये काम केलंय आता नवीनच, तिथे मी व्हिलन केलाय. अच्छा, हा, व्हिलन केलाय. तर थोडासा
हे करत असतानाच थोडासा ट्रॅक बदलून व्हरायटी आणि ते केलं पाहिजे आणि ते मला करायचे. कारण काय खूप आहेत असं आतल्या की आतापर्यंत नुसतं पैशाच्या मागे होतो. पैसे कमवणं फार गरजेचंच आहे बरोबर, अगदी अर्ली स्टेज मध्ये अजूनही हवेतच. पण कसं आहे त्याबरोबर आणखी जरा सशक्त भूमिका, वेगळ्या भूमिका. म्हणून मी नाटक करतो. मी नाटकवाला माणूस आहे. म्हणजे मी जरी सिरियल मध्ये काम करत असतो, पिक्चर मध्ये असतो, पण मी नाटक कधी सोडत नाही. वर्षातून एक तरी नाटक करतो. अच्छा. मी एक तरी नाटक करतो. कारण काय नाटकातनं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते इतर गोष्टीतून मिळत नाही. ते लाईव्ह आहे ना. बरोबर. त्याच्यात अगदी. आणि आता कसं माझं नाव असल्यामुळे मला प्रमुख भूमिका मिळतात. तो प्लस पॉईंट झाला माझ्याकडे. त्याच्यामुळे मला पाहिजे तसं काम करता येतं. आता माझं जे आबा की आएगी 12 जे नाटक आलंय ना, आय एम नॉट कॉमेडियन. की इतर माझे आजूबाजूचे कलाकार आहेत त्या नाटकामध्ये ते धमाल आहेत. पण माझी मध्यवर्ती भूमिका जरी असली तरी ती कॉमेडी नाहीये. आणि लोक अप्रिशिएट करतात. म्हणजे माझा शेवट मी त्या नाटकाचा एंड आहे त्या मी 2 ते 2.5 मिनिटं बोलतो. लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. अरे बापरे. आणि भावनिक नाटक आहे. फार इंटरेस्टिंग नाटक आहे नवरा बायकोच्या रिलेशनवर. की नवरा बायकोचं रिलेशन कसं असावं, मित्राचं रिलेशन कसं असावं आणि बाप आणि मुलाचं रिलेशन कसं असावं हे नाटक आहे. हे नाटक आबा की आएगी 12 त्यातली आबाची भूमिका माझी आहे. मग खरंच आबाची 12 आले का हे बघायचं असेल तर नाटकात येऊन कळेल तुम्हाला की खरंच येते का काय होतंय. तुम्हीच लिहिलं सर? म्हणजे नाही, लेखक मी दिग्दर्शक आहे. प्रदीप प्रभुणे त्यांनी लिहिले. पुण्याचे लेखक आहेत. पुण्याचं प्रोडक्शन आहे. फार सुंदर नाटक आहे. 6 पात्रांचं नाटक आहे. आणि तसं आता सध्या काही कमर्शियल नाटकामध्ये काय थोडंसं लोकांचं एंटरटेनमेंट व्हायला लागतं म्हणून थोडंसं आपल्याला बघावं लागतं. तसं ह्या नाटकामध्ये आहे. धमाल आहे. पण गोष्ट मात्र सुटत नाही नाटकाची. बरोबर. एंडला तुमच्या डोळ्यातनं पाणी एवढं मात्र ह्या नाटकाचं आहे. तर तुम्ही आता नाटकाचं बोलला, आता तुम्ही वेब सिरीज करत आहात. टेक्निकल क्वेश्चन तुम्ही बोलू शकता. ऍज अन ऍक्टर थिएटर ऍक्टिंग आणि वेब सिरीज किंवा कॅमेरा ऍक्टिंग यात किती फरक आहे? प्रचंड फरक आहे. तुमचं प्रिपरेशन बदलतं? प्रिपरेशन बदलतं म्हणजे कसं माहितीये का, आपल्याला कॅमेरा समोर आहे ना त्या चौकडीत काम करावं लागतं. तुमचा क्लोज लागला की तुम्हाला तिथेच थांबायचंय. नाटकामध्ये कसं आहे, नाटकाने दिग्दर्शकांनी जागा तुम्हाला नेमून दिली असतात. तुम्ही स्वच्छंद असता, तुम्हाला मुवमेंट असतात, हे असतात आणि प्रयोग होत असतात नाटकाचे. इथे एकदाच छापायचंय ना. बरोबर. इथे एकदाच चुकलं तरी तुमचं दुसऱ्यांदा गेलं रिटेक आहे. पण तिथे लाईव्ह मध्ये तुम्हाला वेगवेगळा प्रेक्षक मिळतो. जसा प्रेक्षक मिळेल तसं तुम्ही डेव्हलप होत जाता. कारण आज समजा आज कराडमध्ये प्रयोग आहे, उद्या कोल्हापूरला आहे. कराडचा प्रेक्षक वेगळा असेल, कोल्हापूरचा वेगळा असेल. म्हणजे आज मी एखादी नाटकात जागा घेतलेला लाफटा आला, तो कोल्हापूरला येईल असं नाही. मग तो कोल्हापूरला का नाही आला? बरोबर. तर तिथे तुम्हाला आहे ना खूप रिसाईल करता येतं. प्रयोग म्हणून त्याला प्रयोग म्हणतात. म्हणजे वेगवेगळे प्रयोग. नाटक एकच असतं पण तुम्हाला प्रेक्षकांप्रमाणे आपल्याला ते करता येतं आणि ती गंमत असते आणि त्याच्यात कलाकार डेव्हलप होतो. म्हणून नाटकात काम करणं म्हणजे ज्याला कलाकार व्हायचंय, नट व्हायचंय, नटी व्हायचंय त्याने एकांकिका नाटक हे केलंच पाहिजे. तर कॅमेरा समोर तुम्हाला चुकलात तरी ओके, परत रोलिंग ऍक्शन ओके, सेकंड चान्स आहे. तिथे नाहीये. आता ऑडियन्सची नीड कशी बदलते? तुम्हाला काय वाटते की ऑडियन्सला आता कशा प्रकारचा सिनेमा किंवा थिएटर? नाही, आता सिनेमा, थिएटर या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी इंटरनेट, आता मोबाईल, युट्यूबमुळे म्हणा किंवा लोकांच्या कामाच्या धावपळीमध्ये म्हणा, तेवढा लोकांना वेळ असतो नसतो माहिती नाही. पूर्वी काय होतं, माध्यम नाटक, सिनेमा आणि एक दूरदर्शन हे चॅनल होतं. अगदी आवर्जून जायचे लोक बघायला, आवर्जून नाटक बघायला जायची, सिनेमा बघायला जायची. आता तुम्हाला इतकं आहे, म्हणजे टीव्ही तर आहेच, टीव्हीच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला वेब सिरीज, युट्यूबवर वाटेल त्या गोष्टी, वेगवेगळी चॅनल्स, नवीन नवीन प्रोग्राम्स, आता रील बनवतात, हे बनवतात. एंटरटेनमेंट खूप झालंय. तर लोकांना काय आहे, लोकांना एक शॉर्ट पाहिजे. म्हणजे हास्य जत्रा काय आवडतं लोकांना, एक 10-15 मिनिटाचं संपलं. त्यासाठी 1 तासभर त्यांना वेळ. बोलू शकतो की पेशन्स कमी झाले, जरा पेशन्स कमी झाले. असं कारण काय माहितीये का, पूर्वी ना आम्ही शाळेत असताना आमच्या खिशात खाऊला 10 पैसे पाहिजे तसं आम्हाला कधीच वाटायचं नाही. आताच्या मुलांना पॉकेट मनी लागतो. बरोबर ना? कारण आज त्यांच्या हातात मोबाईल पण आला. तेव्हा मोबाईल नव्हताच. म्हणजे सगळंच बदललं. तुमचं कपडे बदलले. आम्ही तेव्हा चप्पल पण नाही घालतो शाळेत जाताना, पण आज बूट पाहिजे. हे सगळं बदललं. बदलल्यामुळे काय झालं की लोक पैशाच्या मागे पडायला लागले.
पैसा फार महत्वाचा होऊ लागला, गरजेचं आहे. मग आता काय झालं की मग व्हेइकल पाहिजे, सगळं लागायला लागलं. आता सायकलच पाहिजे, बाईक पाहिजे, हे सगळं वाढत गेलं वाढत गेलं. मग वाढल्यानंतर मग आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्याला पैसे कमवायला पाहिजेत. मग पैशाच्या पाठीमागे पण लोक पळतात, त्याच्यातून पण मिळत नाही. आणि बाकी आता लाईफ एन्जॉय करण्याकडे लोकांचा फार कल आहे. बाहेर जाणं, फिरायला जाणं, अमुक करणं, पार्ट्या करणं, ऐश करणं. पूर्वी तसं नव्हतं ना. म्हणजे आपण फार फार तर वडापाव, आता बर्गर, हे हे म्हणजे तो असं सगळं सगळं बदललं. आणि ते बदलायला हवं, पण रुची मात्र बदलली, थोडा प्रेक्षक कमी झाला. आणि असं नाही, व्यावसायिक रंगभूमीवर अप्रतिम नाटकं येतात, मराठी सिनेमा सुद्धा अप्रतिम येतात, पण प्रेक्षक तर पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं सर, आता एक कमर्शियल मोड मध्ये किंवा प्रोपगंडा एक हे होत आहे सिनेमाचा की कमर्शियल सिनेमा, जे आधी आपण बघायचो की एवढ्यात म्हणजे क्रिएटिव्हिटी आधी पीकला होती असं आपण बोलू शकतो का? आता जरा कमर्शियल वेकडे नाही, क्रिएटिव्ह पीकला कसं आहे माहिती का, पूर्वी सिनेमा वगैरे असं बनवताना आता खूप साधनं आली ना शूटिंगची. खूप मोबाईलवर पण शूट करू शकतो, असे मोबाईल पण आलेत ना. टेक्निक आलं नवीन नवीन, फार इझी झालं सगळं. आता त्याच्यात फार क्रिएटिव्ह माणसं आली. उलट पूर्वीच होते तेवढीच क्रिएटिव्ह माणसं होते की, पण त्या त्या काळानुसार येतात ना. त्या काळात ते होतं, ह्या काळात हे आहे, याच्या 10 वर्ष आणखी काहीतरी वेगळं असेल, ते बदलत. म्हणजे आता आपण जे सगळं बघतोय ते 10 वर्षांनी आपल्याला फार हे वाटेल. जे आपण आता म्हणतोय की मागचं 10 वर्षाचं, अरे ठीक आहे, इट्स ओके, ते होऊ शकतं. त्याच्यामुळे हे बदलतच राहणार आहे. आणि ते बदललं तर ती गंमत आहे, तरच लोक तिकडे अडकत राहतील. आणि एक सांगतो की तो एक फेस असते. मध्यंतरी नाटकाचा, सिनेमांचा, लक्ष्मण बेर्डे, अशोक मामा, हे त्या म्हणजे आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये असताना डोक्यावरून टीव्ही नेऊन रात्री 3-3 सिनेमा बघायचो. ती आता रोजची बदलली, पण तो काळ होता की. आता इथे बदललं. आता आपण कधी कधी बघतो की एखादा सिनेमा लागतो थिएटरला आणि दुसऱ्या दिवशी मोबाईलवर आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे काय प्रेक्षक जाणार ना. त्यामुळे स्टारडम थोडं कमी बोलू शकतो का आपण? हा, स्टारडम म्हणजे अगदी लोक अरे या ऍक्टर ए चा पिक्चर येतोय, ऍक्टर बी चा पिक्चर येतोय, पण आता पहिले 5 होते, आता 50 झाले ना. फरक आहे ना. ते पण आहे. तेव्हा एक लिमिटेशन होतं, ते 5च स्लॉट सगळे होतायचं. आज 5 म्हणजे, म्हणून मगाशी म्हणालो काय, दूरदर्शन एकच होतं ना. आता टीव्हीवर चॅनल आहेत किती, काय बघणार माणसं, किती बघणार ना. मग प्रत्येकाचा एक हिरो हिरोईन आहे प्रत्येक चॅनलचा. म्हणजे आता तिथे 5च होते पहिले हिरो, आता इथे 50 हिरो झाले. किती राहणार स्टार, सॅच्युरेशन झाले. बाकी काय, आज तो फरक आहे. अगदी सर, प्रत्येक शब्द म्हणजे एक लायब्ररीच आहे. तुम्ही आता एवढे वर्ष काम करताय, नेहमी मी माझ्या पॉडकास्ट मध्ये एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की एंडिंग नेहमी इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग असावा. तुमच्या मते एक जनरल लाईफ ऍडवाइस रिगार्डिंग सक्सेस किंवा फेलियर, फक्त ऍक्टरसाठी नाही, फक्त ऍक्टिंग साठी नाही, इन जनरल लाईफ कशी जगली पाहिजे रिगार्डिंग स्पेशली सक्सेस आणि फेलियर? सक्सेस माझं असं म्हणणं आहे ना, तुमचं काहीतरी ध्येय पाहिजे, तुमच्याकडे ध्येय पाहिजे. हे आपण शिकतो, शाळा कॉलेज सगळं शिकत असतो, तेव्हा आपलं ध्येय नसतं. ऍक्च्युली खरं सांगू ना, त्या वयामध्ये ना माणसाचं, मुलाचं ना मन बदलत असतं, हे व्हावं की ते व्हावं, कारण ते वय असतं एकदम. ते चंचल असतं आणि ते असायलाच हवं, कारण तीच तर गंमत आहे ना लाईफची. अगदी. कालांतराने काय होतं की आपण असं त्या वळणावर यायला हवं आपल्याला. आपण ठरवून कुठली गोष्ट होत नाही, पण मला असं वाटतं की आपण आपल्याला शोधलं पाहिजे आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे. तू जर अभ्यासामध्ये 100 पैकी 98% मिळवतोस, मी 50% मिळवतो, हा डिफरन्स जो आहे. तर जास्त जी मुलं हुशार असतात ती अशी काहीतरी इंजिनियर, डॉक्टर ह्या कलेने अभ्यास करायला सुरुवात करतात, आणि कमी मार्काची आहेत ती वेगळ्या मार्गाने काम करतात. आता म्हणजे प्रत्येक जण असं काहीतरी ठरवतो की मला अमुक व्हायचंय, तमुक व्हायचंय. जर एकदा तुमचं ठरलं ना, त्याच्यात सातत्य ठेवा. एका दगडावर पाय ठेवायचा, बरोबर. घरच्या लोकांचा सपोर्ट मिळत असतो, घरच्या लोकांशी तुम्ही बोला, आणि ते सातत्य, ते काम तुम्ही हिरिरीने करा, जोमाने करा, कन्सिस्टन्सी केलं म्हणजे. माझं कसं म्हणणं, यश अपयश हा नंतरचा भाग आहे. प्रत्येकाच्या नशिबात किती असतो आपल्याला आपण नाही सांगू शकत, पण आपण प्रयत्न कमी केले तर आपल्याला तेवढं यश मिळेल किंवा नाही याची गॅरंटी देता येत नाही.
तर मला असं म्हणायचं की एखाद्या म्हणजे मुळापर्यंत जा. एखाद्या मला समजा मी कलाकारच काय बोलतो, मला कला क्षेत्रात समजा काहीतरी व्हायचं आहे, तर मला आधी ती संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी ना. त्याचा बेस, त्याच्या बेस पासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आता माझा मित्र आहे सुंदर, तो पैसे लावतोय, मी लगेच मराठी चित्रपटात हिरो झालो, पण माझं बॅकग्राऊंडच नाही ते. मी आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये. फक्त तो पैसे लावतोय किंवा माझ्या खिशात पैसे म्हणून मी करतोय म्हणजे काम नाही. तर त्यासाठी ना तुम्ही तयार व्हा, तुम्ही सशक्त हो त्याच्यामध्ये खूप जाणून घ्या ती गोष्ट आणि तुम्ही ठरवा मला हे करायचंय. का नाही मिळत यश? आता आम्ही खेडेगावात नाही येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये टिकलोच की लोक लागले की ओळखायला. प्रयत्न आम्ही करत असतो म्हणून ते आम्हाला मिळालं ना, भले उशिरा का होईना पण मिळालं की. तर एक ठरवायचं. मी असं म्हणत नाही की 11-12 तुम्ही ठरवा, पण नंतर नंतर जसं आपलं वय वाढत जातं थोडीशी आपल्याला एक समज यायला लागते, तेव्हा माणसाने विचार करायचा की आपल्याला काय करायचंय. नोकरी करायची, हे करायचंय, ते करायचंय. आणि असंख्य उदाहरण आहेत की म्हणजे लहान वयामध्ये आज कुठच्या कुठं काय काय मुलं आहेत त्यांनी ठरवलेलं असतं, मग मला हे करायचंय, हे अर्धवट ते मग हे जिम सारखं झालं. वर्षवारीची फी भरायची आणि जायचं 8 दिवस. बरोबर ना, सध्या स्टाईल आहे ती. तर आपण किती तिकडे अडकायचं स्टाईल मध्ये ते आपण ठरवायचं. बरोबर ना. बरोबर. तर तुम्ही बोलतच राहा, मी ऐकतच जातो. एवढं छान छान छान. तर तुम्ही बोलतच राहा, मी ऐकतच जातो. एवढं छान छान छान. तुमच्याशी बोलून एवढा तुमचा एक्सपिरियन्स आहे सर, बंडल ऑफ एक्सपिरियन्स. खरंच छान वाटलं. आपण इथे शिवभूमी फार्म हाऊसला आलेलो आहोत. तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोजेक्ट सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. अशीच तुम्ही काम करत राहा, आम्हाला हसवत जा. येस, तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू.